माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेल्या श्रोते, मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृती आणि समृद्धीचा वारसा आहे. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या या मायबोली भाषेचा इतिहास आणि विलोभियन आज आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. चला तर मग ऐकूया आपल्या अभिमानास्पद मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास. मराठी ही जगात 10व्या क्रमांकावर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा म्हणून मराठीला मान आहे. मराठी भाषेतील इतिहास सुमारे 1500 वर्षांहून अधिक प्राचीन आहे. मराठी या शब्दाची उत्पत्ती महाराष्ट्रीय या प्राकृत भाषेतून झाली आहे. शिलालेखांपासून ते आजच्या संगणकापर्यंत मराठीचा प्रवास थक्क करणारा आहे. श्रवणबेळगोळ येथील शालेख मराठी भाषेचे प्राचीनतेचे पुरावे आहेत. मराठी ही केवळ भाषा नाही तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. मराठी भाषेला अमृतानुभवाची गोडी देणारे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. सातवाहन काळापासून मराठी भाषेचे अस्तित्व दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश तयार करून मराठीला प्रतिष्ठा दिली. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे मराठीचे थोर कवी आहेत. संत नामदेवांनी मराठी भाषेत झेंडा पंजाबपर्यंत फडकवला. आपण अभिमानाने म्हणूया, मी मराठी, माझी भाषा मराठी. विविध नटलेली असून मराठी सर्वांना एकत्र जोडणारी भाषा आहे. मराठी नाटकांच्या प्रयत्न अतिशय समृद्ध आणि वैभवशाली. मराठी म्हणजे 52 वर्ण असून ती उच्चाराला अत्यंत स्पष्ट भाषा आहे. पोवाड्याच्या माध्यमातून मराठी भाषेने शौर्याच्या इतिहासात गायली आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य बोलतो ऐकतो मराठी. बालसभामुळेच नटलेली असूनही मराठी सर्वांना एकत्र जोडणारी भाषा आहे. मराठीच्या सर्व बोली भाषा आज आपल्या संस्कृतीचे अलंकार आहेत. झाडीवेली आणि आगरी बोली मराठीला अधिक समृद्ध करतात. प्रणाम भाषा कोणतीही असली तरी बोली भाषेतूनच मायेचा ओलावा मिळतो. मराठवाडी आणि खानदेशी बोली भाषा विविधता दर्शवतात. कोकणी आणि कोळी बोलीत समुद्राची गाज ऐकू येते. अहिराणी, मालवणी आणि वऱ्हाडी ह्या मराठीच्याच गोड बोली भाषा आहेत. 12 कोसावरून भाषा बदलते हे मराठीच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. मराठी भाषा लवचिक असून तिने अनेक परकीय शब्दही आपलेसे केले आहेत. म्हणी आणि वाक्यप्रचार हे मराठी भाषेचे खरे भूषण आहे. मराठी भाषेची शब्दसंपदा सागरीसारखी आहे. संस्कृत भाषा लाडकी लेक आहे. मराठी प्रत्येक भावनेत अचूक शब्द उपलब्ध आहे. इथे शब्दांना फुलांसारखे सुगंध आहेत असे मराठीबद्दल बोलले जाते. मराठी शब्दांच्या अनेक छटा आणि अर्थांचे वैविध्य आढळते.